महायुती सरकारमध्ये अजित पवार पुन्हा एकदा नाराज असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। अमित शहा यांच्याकडे सत्तेमध्ये वाढीव वाटायची मागणी केल्याची माहिती आहे। अजित पवार यांचा यावेळचा डेंग्यू सोयीचा असल्याची चर्चा आहे आणि अजितदादांचं नाराजीचं आजारपण असल्याचं देखील म्हटलं जात आहे। तर पुन्हा एकदा महायुती सरकारमध्ये अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। अमित शहांकडे सत्तेमध्ये वाढीव वाटायची त्यांनी मागणी केली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, जेव्हा अजित पवार नाराज होतात तेव्हा काहीतरी वेगळं कारण असतं, यावेळी वेगळं कारण आहे। अजित पवार हे नाराज आहेत आणि त्यामुळेच अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। सविस्तर तेजस, नक्कीच अजित पवार जेव्हा नाराज असतात तेव्हा ते खरं तर माध्यमांसमोर सुद्धा येत नाही। आता त्यांच्या आजारपणामुळे सुद्धा ते माध्यमांसमोर येत नव्हते, मात्र यामागे कुठे त्यांची नाराजी सुद्धा आहे का अशा प्रकारे सुद्धा चर्चा आहे। कारण जे अजित पवार आपण आजारी असल्यामुळे जनतेमध्ये किंवा लोकांना दिवाळीनिमित्त भेटू शकणार असं म्हणतात, तर त्याच दुसऱ्या वेळी आपण जर बोललं तर ते दिल्लीत दिसतात। त्यामुळे अमित शहा यांच्याकडे जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी या अमित शहा यांना सांगितल्या असल्याची माहिती समोर येते। याबद्दल ओबीसी आरक्षणासंदर्भात त्यांनी सांगितलं की ओबीसीच्या कडे दुर्लक्ष करू नका, मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे, त्यामुळे ओबीसी समाज सुद्धा कुठेतरी नाराज असल्याची त्यांची एक भावना आहे। त्यामुळे ओबीसीकडे दुर्लक्ष करू नका आणि याचा फटका आहे तो येत्या निवडणुकामध्ये मिळेल। सत्ता वाटप संदर्भात सुद्धा त्यांनी काही महत्त्वाचं एक वक्तव्य केलेलं असल्याचं समजतं। यामध्ये लवकरात लवकर निवडणुका येत आहेत, त्यामुळे लवकर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करा, तसेच महामंडळ आहे त्याचं सुद्धा योग्य वाटप करा, तरच पुढे आपल्याला या महायुतीला फायदा होईल असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे यामध्ये नक्कीच कुठेतरी अजित पवार यांना सत्तेमध्ये आणखी काही वाटा पाहिजे असं एकंदरीत दिसतंय। तेजस, अगदी स्वप्नील, जेव्हा अजित पवार सत्तेमध्ये सामील झाले त्यांना मंत्रिपद मिळालेली आहेत, पालकमंत्रीपदाची मागणी होती ती देखील मिळालेली आहे। आता नेमकी कशा संदर्भात मागणी आहे? नक्कीच आता आणखी काही जे त्यांच्यासोबत आमदार आहेत, जसं आपण शिंदेच्या सोबतचे आमदार पाहिले तर त्यांना सुद्धा मंत्रिपदाची अपेक्षा आहे किंवा महामंडळ किंवा इतर काही राज्य सरकारमधील महत्त्वाच्या कामांचा त्यांना कामं हवेत अशा प्रकारची त्यांची मागणी आहे। त्याचप्रमाणे महामंडळांचं वाटप आहे तेजस ते अद्याप करण्यात आलं नाही। हे खरं तर या सरकारला 1.5 वर्षांपेक्षा जास्त महिने झालेले आहेत, मात्र आता त्यांनी महामंडळाचं सुद्धा वाटप केलेलं नाही। त्यामुळे महामंडळाचं वाटप करावं, जर महामंडळाचं वाटप करण्यात येईल तेव्हा अजित पवार गटाला सुद्धा काही महामंडळे हे मिळतील आणि यातील महत्त्वाचं महामंडळ नफा कमवणारं महामंडळ हे नक्कीच आपल्याकडे असावं असं अजित पवार गटाची सुद्धा भावना असेल, धारणा असेल। त्यामुळे कुठेतरी महामंडळांचा सुद्धा यामध्ये एक उल्लेख करण्यात आलेला आहे। आणि तसंच जर पुन्हा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर यामध्ये अजित पवार गटाला सुद्धा काही मंत्रिपद मिळतात का याकडे सुद्धा पाहिलं जाईल, कारण याच्या संदर्भात सुद्धा मागणी केली का की माहिती समोर आली नाही, मात्र सत्ता वाटप जे आहे ते योग्य प्रकारे झालं पाहिजे आणि तरच आपल्याला फायदा होईल असं ते जे वाक्य आहे ते एकदम सूचक वाक्य आहे असं यामध्ये दिसतं। तेजस, अगदी धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।